ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षण तुलना. मराठी निबंध. आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात शिक्षण पद्धतीत मोठे बदल घडत आहेत. इंटरनेट आणि डिजिटल साधनांच्या वाढत्या वापरामुळे ऑनलाईन शिक्षणाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. याचबरोबर पारंपरिक शिक्षण पद्धतही आपल्या ठाम पायावर उभी आहे. या दोन्ही शिक्षण पद्धतींची तुलना केल्यास त्यांच्या वैशिष्ट्यांचा, फायद्या-तोट्यांचा आणि प्रभावाचा सखोल अभ्यास करता येईल. पारंपरिक शिक्षण म्हणजे शाळा, महाविद्यालय किंवा वर्गात शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष संवाद साधून दिले जाणारे शिक्षण. या पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यानुसार शिकवतात. वर्गातील वातावरण, शिस्त, मित्र-मैत्रिणींसोबतची चर्चा, शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या ठरतात. तसेच शाळेतील उपक्रम, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो. याउलट ऑनलाईन शिक्षण ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पद्धत आहे. मोबाईल, संगणक आणि इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात. व्हिडिओ लेक्चर्स, ई-बुक्स, ऑनलाईन टेस्ट, वेबिनार्स या माध्यमातून शिक्षण अधिक सुलभ आणि आकर्षक बनते. विशेषतः कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाने शिक्षणाची गाडी थांबू दिली नाही, हे त्याचे मोठे यश म्हणता येईल. दोन्ही पद्धतींमध्ये वेळ आणि स्थान या बाबतीत मोठा फरक आहे. पारंपरिक शिक्षणात ठराविक वेळ आणि ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असते, परंतु ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी आपल्या सोयीप्रमाणे वेळ ठरवू शकतो. त्यामुळे काम करणारे विद्यार्थी किंवा दूरच्या भागातील विद्यार्थी यांना ऑनलाईन शिक्षण अधिक उपयुक्त ठरते. तथापि ऑनलाईन शिक्षणात काही मर्यादाही आहेत. इंटरनेटची उपलब्धता, तांत्रिक अडचणी, स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्यामुळे होणारे आरोग्याचे प्रश्न या गोष्टी विद्यार्थ्यांसाठी अडथळा निर्माण करतात. तसेच शिक्षक-विद्यार्थी प्रत्यक्ष संवाद कमी असल्याने शंका निरसनात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे पारंपरिक शिक्षणात शिक्षक विद्यार्थ्यांना भावना समजून घेतात, त्यांना प्रेरणा देतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. पारंपरिक शिक्षणाची आणखी एक मोठी ताकद म्हणजे सामाजिक कौशल्यांचा विकास. मित्रांसोबत संवाद, गटकार्य, स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, नेतृत्व आणि संवाद कौशल्य विकसित होते. ऑनलाईन शिक्षणात हे घटक मर्यादित प्रमाणात दिसतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक विकास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तथापि ऑनलाईन शिक्षणामुळे ज्ञानाचा विस्तार अमर्याद झाला आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळू शकते. विविध कोर्सेस, नवीन कौशल्ये आणि तंत्रज्ञान शिकण्याची संधी ऑनलाईन माध्यमातून सहज उपलब्ध होते. ऑनलाईन आणि पारंपरिक शिक्षण या दोन्ही पद्धतींचे स्वतःचे महत्त्व आहे. एकीकडे पारंपरिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरते, तर दुसरीकडे ऑनलाईन शिक्षण लवचिकता आणि आधुनिकता अनुभवून देते. त्यामुळे या दोन्ही पद्धतींचा योग्य समन्वय साधणे हेच आजच्या काळातील खरी गरज आहे. ज्ञान मिळवण्याचा मार्ग कोणताही असो, पण त्याचा योग्य उपयोग करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे हेच खरे शिक्षण आहे. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते देखील कमेंट करून सांगा. थँक्यू.